नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत इयत्ता 7वी प्रकरण 8, ज्या प्रकरणाचं नाव आहे सम्यय संख्या, ज्यामध्ये आपण बघणार आहोत स्वाध्याय 8.2 चा प्रश्न क्रमांक 1, जे दिला आहे बेरीज शोधा। सर्वप्रथम तर मित्रांनो, सम्यय संख्या म्हणजे काय? तर आपल्याला ज्या काही बोर्डवर संख्या दिसत आहेत अपूर्णांक स्वरूपात, त्या संख्यांना सध्या आपण सम्यय संख्या असे म्हणूया, ज्यामध्ये सम्यय संख्यांचे दोन प्रकार पडतात, एक समच्छेदी अपूर्णांक आणि एक विषमछेदी अपूर्णांक। आता समच्छेदी अपूर्णांक म्हणजे काय? तर ज्या दोन अपूर्णांकांचा छेद समान असतो अशा संख्यांना समच्छेदी अपूर्णांक म्हणतात। तर जेव्हा आपण समच्छेदी अपूर्णांकांची बेरीज करायची असेल तेव्हा गणित खूपच सरळ रीतीने होते, परंतु जेव्हा विषमछेदी अपूर्णांक म्हणजे की ज्याचे छेद समान नसतील अशा संख्येची बेरीज किंवा वजाबाकी करताना सर्वप्रथम काय केले जाईल, तर प्रत्येक संख्येचा छेद समच्छेदी म्हणजे की समान केला जाईल। आता समान करण्यासाठी काय करावं लागेल, तर आपण लसावी शिकलो आहोत, तर लसावी काढून आपण दोन्ही अपूर्णांकांचा छेद समान करूया, त्याला समच्छेदी बनवूया आणि नंतर त्यांची काय करूया, बेरीज करूया। तर चला मित्रांनो, आपण गणिताला सुरुवात करूया। पहिला गणित आहे समच्छेदी अपूर्णांकाची बेरीज। खूप सोपं आहे। या ठिकाणी बघा 4 4 दोन वेळा सुचल्या कारणाने आपण इथे छेदाची कधी बेरीज होत नसते। या ठिकाणी आपण अंशाची बेरीज करूया, 5 अधिक -11। तर मित्रांनो, आपल्याला मायनस प्लसचे नियम माहिती असतील। बेरीज करताना एक संख्या प्लस मध्ये असेल आणि एक संख्या मायनस मध्ये असेल तर आपण काय करतो, मोठ्या संख्येतून लहान संख्या मायनस करतो म्हणजे की वजा करतो, आणि मोठ्या संख्येचे चिन्ह, तर या ठिकाणी बघा -11 मधून 5 वजा केले असता या ठिकाणी उत्तर मिळेल -6, त्याला भागिले किती, 4। तर या ठिकाणी बघा मित्रांनो, अंशामध्ये आणि छेदामध्ये कशी संख्या आहे, समसंख्या आहे। सम म्हणजे ज्या संख्येला आपण काय करू शकतो, दोनाने भाग देऊ शकतो, त्या संख्येला समसंख्या म्हणतात। तर या संख्येचा अतिसंक्षिप्त रूप देऊया। दिलेल्या संख्येला आपण दोनाने भागू शकतो। 6 ही संख्या दोनाच्या पाड्यात पण येते आणि 4 ही संख्या पण दोनाच्या पाड्यात येते। तर आपण या ठिकाणी 4ला दोनाने भाग देऊया, 2 दुनी 4 आणि 2 त्रिक 6, तर -3 छेदात 2। बघा, छेद लहान आहे याचा अर्थ अपूर्णांक कसा आहे, अशुद्ध आहे। ज्या अपूर्णांकाचा छेद कसा असतो, लहान असतो, त्या अपूर्णांकाला अशुद्ध अपूर्णांक म्हणतात, आणि ज्या संख्येचा छेद मोठा असतो त्याला शुद्ध अपूर्णांक म्हणतात। तर जेव्हा पण आपल्याला अशुद्ध अपूर्णांकामध्ये उत्तर मिळत असेल तर त्याला आपण मिश्र अपूर्णांकात फिरवू शकतो। तर या संख्येला आपण काय करूया, मिश्र अपूर्णांकात फिरवण्यासाठी काय केलं जाईल, तर 3/2 म्हणजे 3ला दोनाने भाग देऊया, इथे लिहूया 2 1 2, उरले किती, 1। आता या ठिकाणी आपल्याला 3 संख्या आहेत, एक शेष, एक भागाकार, शेष, भागाकार आणि ज्या संख्येने भागली ती संख्या। आता या संख्येला आपण मिश्र अपूर्णांकात कसं लिहायचं, इथे मायनस आहे तर मायनस। आता जी संख्या इथे उरली आहे ती कुठे लिहायची, अंशामध्ये, त्यानंतर जे उत्तर आलंय ते कुठे लिहायचं असतं, समोर, आणि ज्या संख्येने भागलाय त्या संख्येला आपण कुठे लिहूया, छेदामध्ये। हे झालं तुमचं उत्तर फायनली। ओके, पुढचं गणित बघूया। 5/3 अधिक 3/5
आता ही संख्या कशी आहे? विषमछेदी संख्या आहे. तर सर्वप्रथम आपल्याला काय करावं लागेल? दिलेल्या संख्येचा छेद समान करावा लागेल, बरोबर. तर छेद समान करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? तर छेदामध्ये जी पण संख्या आहे त्या संख्येचं आपल्याला लसावी काढावा लागेल. लसावी काढण्यासाठी आपण 2ने सुरुवात करतो, पण या ठिकाणी दिलेल्या संख्येला 2ने भाग जात नाही, म्हणून या ठिकाणी आपण 3ने भाग देऊया. 3 1 3, 5 जसेच्या तसेच, आणि इथे 5 1 5. या ठिकाणी या दोन संख्येचा जो पण गुणाकार होईल त्या संख्येला आपण लसावी समजूया. 5 त्रिक 15. इथे लसावी किती आला? 15. ओके. या ठिकाणी आपण लसावी 15 घेऊया आणि प्रत्येकाचा छेद समान करूया. या ठिकाणी 5/3 अधिक 3/5. ओके. या ठिकाणी आपल्याला लसावी किती मिळाला? 15. ओके. इथे गुणिले 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 3ला किती गुणले असता? 3ला कितीने गुणले असता लसावी आपल्याला 15 मिळेल. या ठिकाणी आपण कितीने गुणूया? 5. जर तुम्ही छेदाला पण 5ने गुणतायत तर अंशाला पण 5ने गुणावं लागेल. या 5ला 15 करण्यासाठी कितीने गुणावं लागेल? तर 3ने. तर या ठिकाणी आपण काय करूया? 5ला 3ने गुणूया आणि अंशाला पण 3ने. चला पुढची स्टेप. 5 5 25, 3 5 15 अधिक 3 त्रिक 9, 5 त्रिक 15. बघा मित्रांनो, छेद समान झाले. आता काय करायचंय? अंशाची बेरीज, त्याला भागिले 15. या ठिकाणी 25 आणि 9ची बेरीज किती होईल? 34. ओके. त्याला भागिले किती करूया? 15. याला आपण मिश्र अपूर्णांकात फिरवूया. 15च्या पाड्यात 34 येत नाही. शॉर्टकट कसं करायचं? 15च्या पाड्यात 34 येत नाही तर 15च्या पाड्यात 34 पेक्षा जवळची लहान संख्या 30. ती कोणत्या नंबरवर येते? 2. तर इथे लिहूया 15 दुने 30. आता 34 म्हणून 30 उरले, तर जी उरली संख्या ती कुठे लिहायची? अंशात. तर आपलं फायनल उत्तर काय आला? 2.415. पुढचं गणित 10 आणि 15चं आपण काय करूया? इथे लसावी काढूया. या ठिकाणी आपण लिहूया 2 पंचे 10, 15 जसेच्या तसे. 3 5 जसे तसे, 3 5 15 आणि 5 1 5, 5 1 5. या तिन्ही संख्येचा गुणाकार किती होतोय? 5 त्रिक 15, 15 दुने 30. तर लसावी किती आला? 30. याचा अर्थ आपल्याला प्रत्येकाचा छेदात 30 करायचे आहेत. तर या ठिकाणी आपण करूया. 10ला कितीने गुणणार? तर 30 होणार 3ने. अंशाला पण 3ने. या ठिकाणी छेदामध्ये किती आहेत? 15. 15ला कितीने गुणणार? तर 30 होणार 2ने. अंशाला पण 2ने. तर इथे लिहा 9 त्रिक 27. छेदामध्ये 10 त्रिक 30, 22 दुने 44, 15 दुने 30. छेद झाले समान. या ठिकाणी -27 अधिक 44. त्याला भागिले किती करूया आपण? 30. ओके. आपण या गणिताला थोडं पुढे घेऊया. -27. एक बघा, एक संख्या मायनस मध्ये आहे आणि एक संख्या कशामध्ये आहे? प्लस मध्ये. तर काय करावं लागेल? मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची. ओके. या ठिकाणी आपण काय करूया? वजाबाकी करूया. इथे लिहूया 3, इथे लिहूया 14. 14तून 7 गेले 7. ओके. 3तून 2 गेला 1. उत्तर कशात येईल? +17. त्याला भागिले 30. ओके. या ठिकाणी आपल्याला उत्तर मिळाले 17/30. बघा मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला उत्तर कशात मिळालंय? शुद्ध अपूर्णांकामध्ये. म्हणजे की छेद मोठा असेल तर त्याला आपण मिश्र अपूर्णांकात रूपांतर करू शकत नाही. म्हणून आपलं उत्तर फायनली काय आलंय? 17/30. चला त्याच्या पुढचा गणित आपण बघूया. त्याच्या पुढचं गणित आहे -3 भागिले -11 प्लस 5/9. सर्वप्रथम मित्रांनो काय करायचंय? वर खाली जर मायनस मायनस असेल
अशा अपूर्णांकाला प्लस मध्ये रूपांतर करायचं. त्यानंतर हे जसेच्या तसेच. आता या ठिकाणी बघा 11 आणि 9 याचा लसावी किती मिळेल, त्याला डायरेक्ट आपण 3 त्रिक 9, 11 जसे तसेच, 3 एक 3, 11 जसेच्या तसेच, आणि 11 एक 11 गुणाकार करूया. 11 त्रिक 33, 33 त्रिक 99, लसावी किती आला 99. या ठिकाणी आपल्याला 11ला कितीने गुणावं लागेल 9ने, वरती पण 9, 9ला 11ने, इथे पण 11. या ठिकाणी गुणाकार करूया. 3 नाम 27, 11 नाम 99, प्लस 11 5 55, छेदामध्ये 99. इथे करूया 27 प्लस 55 छेदामध्ये 99, यांची बेरीज करूया. 7 नी 5 12, अच्छाला 1, 5 नी 2 7, 7 नी 1 8. या ठिकाणी पण आपल्याला फायनल उत्तर लिहावं लागेल 82 छेदामध्ये 99. का? कारण की हे पण शुद्ध अपूर्णांक आहे. पुढचं गणित करूया. -8 छेदामध्ये 19 प्लस -2 छेदामध्ये 57. बघा संख्या थोडी मोठी आहे. 19 आणि 57 याचा आपण लसावी काढूया. 19 आणि 57. आता या संख्येला बघा पहिला 3ने भाग द्या. 19 जसे तसेच, 3 एक 3, 3 नम 27, आणि इथे 19 एक 19, म्हणजे यांचा गुणाकार किती येईल 19 त्रिक 57, म्हणजे लसावी किती आला 57. ओके, 57 आला. आपण 57 करण्यासाठी 19 ला कितीने गुणूया 3ने. ओके, 57ला 57 करण्यासाठी 1ने. या ठिकाणी गुणाकार करूया. 8 त्रिक 24, 19 त्रिक 57, प्लस 2 एक 2 छेदामध्ये 57. ओके, पुढे -24 प्लस -2 छेदामध्ये 57 जसेच्या तसेच. -24 आणि -2 ची बेरीज किती होईल -26 छेदामध्ये 57. हे आपलं फायनल उत्तर. ओके मित्रांनो, याच्या पुढे एक गणित आहे, शॉर्टकटच आहे. -2 छेदात 3 प्लस 0. बघा मित्रांनो, कोणत्याही संख्येची बेरीज करायची असेल आणि त्याच्यासोबत जर 0 आला असेल तर 0 हा बेरजेचा काय आहे तटस्थ घटक आहे. त्यामुळे दिलेल्या संख्येवर 0चा काही प्रभाव पडणार नाही. त्यामुळे याचं शॉर्टकट उत्तर -2 छेदात 3च लिहायचे. ओके, शेवटचं गणित बघूया. या ठिकाणी आपण मिश्र अपूर्णांकात संख्या दिली, त्याला आपण साध्या अपूर्णांकात रूपांतर करूया, आणि साध्या अपूर्णांकात रूपांतर झाल्यानंतर आपण त्याला नॉर्मल गणितात कन्वर्ट करूया. ओके, इथे 3 दुने 6, 6 नी 1 7 छेदात 3, अधिक 5 चौक 20, 20 आणि 3 किती होतात 23 छेदामध्ये 5. चला, 3 आणि 5 चा लसावी तुम्हाला माहिती आहे, काढला होता आपण. 3 आणि 5 चा लसावी बघा इथे किती आला होता 15. याला 15 करण्यासाठी 5, इथे पण 5, याला 3ने, याला 3ने गुणूया. 7 5 किती होतात 35, 5 त्रिक 15, 23 त्रिक 3 त्रिक 9, आणि 3 दुने 6 म्हणजे 69 छेदात 15. -35 अधिक 69, आणि छेदामध्ये लिहूया 15. आता 69 मधून आपण 35 काय करूया मायनस करूया. का? एक रक्कम प्लस मध्ये, एक रक्कम मायनस मध्ये. तर मोठ्या संख्येतून लहान संख्या मायनस करायची. 9तून 5 गेले 4, 6तून 3 गेले 3, पण कसे प्लस. का प्लस? कारण की ती संख्या मोठी आहे. तर या ठिकाणी आपण लिहूया 34 छेदामध्ये 15, आणि याला मिश्र अपूर्णांकात कसं लिहिणार याचं उत्तर आपण इथे लिहिलं आहे बघा. ओके, तर या ठिकाणी उत्तर आपण लिहूया 15 दुने 30, आणि उरले किती 4. तर विद्यार्थी मित्रांनो, स्वाध्याय 8.2 चा पहिला प्रश्न आपला इथे कंप्लीट होत आहे. जर तुम्हाला
आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपले जे पण मित्रमंडळी असतील जे मराठी माध्यम मध्ये शिकत असतील अशा विद्यार्थ्यांपर्यंत, अशा मित्रांपर्यंत तुम्ही असे व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून तुमच्या मित्रांना सुद्धा गुजरातमध्ये राहून मराठी भाषेमध्ये यूट्यूबवर चांगल्यात चांगल्या रीतीने गणितामध्ये शिक्षण घेता येईल. पुन्हा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.